नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी राधिका अश्विन घोर. आपण बघताय घनघोर. आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायला खूप दिवसांच्या, जवळपास 15-20 दिवसांच्या गॅपनी आली आहे, बहुतेक महिनाभराच्या. आणि खरं तर आजही कुठला विषय घेऊन किंवा कुठली स्क्रिप्ट हातात घेऊन आलेली नाही आहे. इतक्या मोठ्या गॅप नंतर पुन्हा आज सगळ्यांशी संवाद साधावासा वाटला आणि त्याला काही कारणं होती. आणि म्हणूनच आज मनात येईल ते थोडंसं 5 मिनिटं तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ करते आहे. मगाशी म्हटलं तसं विषय काहीच नाही आहे आत्ता. का व्हिडिओ करणं बंद झालं होतं आणि आता कदाचित पुन्हा मी का सुरू करते आहे. जवळपास 4 महिने झाले मित्रांनो अश्विनच्या घटनेला, आणि त्याच्यानंतर लगेचच माझी नोकरी सुरू झाली. 12 ते 12 अशी माझी नोकरीची वेळ शिफ्ट असते. मुंबईमधलं बिझी शेड्यूल असतं आणि त्या सगळ्या याच्यामध्ये घर, नोकरी, अश्विनच्या नंतरची कामं, हे सगळं सांभाळता सांभाळता 4 महिने निघून गेले. आणि आता गेल्या काही महिनाभरापासनं रुटीन एक हळूहळू व्हायला लागलं आहे. जी घटना घडली त्या घटनेचं सगळं असं अंगावर झिरपायला लागलं आहे, अंगाच्या आत, शरीराच्या आत जायला लागलं आहे. आणि आता डे टू डे स्ट्रगल म्हणा, डे टू डे गोष्टी या सगळ्या हँडल करता करता वेळ जातो आहे. घाईघाईनी नोकरी सुरू केली, घाईघाईनी व्हिडिओ सुरू केला, घाईघाईनी अश्विनचा राहिलेला वारसा, अश्विनचा मागे ठेवलेल्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आता मला घ्यायची आहे, असा मनाची निश्चय करून पुढे सगळी वाटचाल मी सुरू केली. आणि असं वाटलं की जमायलाही लागलं आहे. तुमच्या सगळ्यांकडनं प्रोत्साहन मिळत होतं, घरच्या सगळ्यांचा, नातेवाईकांचाही आधार आहे, सगळ्यांचं हे मिळालं आणि असं वाटलं की जमतं आहे, आपल्याला होतं आहे. व्ह्यूज खूप नव्हते, पण मी खरोखर कधी कधी त्याचा विचार करायची, पण त्यांनी थांबायचं नाही असं मी ठरवलं होतं. व्हिडिओ हा आर्थिक विषय माझ्यासाठी कधीच नव्हता. फक्त आता अश्विनची राहिलेली कामं पूर्ण करणं, अशा अँगलने मी त्या सगळ्या गोष्टींकडे बघत होती. आणि अश्विनची राहिलेली कामं पूर्ण करता करताच की तुला भक्कम व्हावं लागेल, तुलाच आता उभं राहावं लागेल, तुलाच करायला लागेल, तुलाच तुझं हे व्हायला लागेल, या ही सगळी वाक्य इतकी एक शरीराच्या आत भिनत गेली आणि मनाच्या आत रुतत गेली की हळूहळू हळूहळू मी पण स्वतःला सांगायला लागली की तुला करावं लागेल, तुला करावं लागेल. एक क्षण असा आला की फटीग आला या सगळ्या गोष्टींचा की नाही, मी अश्विन नाही आहे, मी अश्विन होऊ शकत नाही. आणि एकाच वेळी मी राधिका आणि अश्विन या दोन्ही भूमिका पार पाडण्यासाठी सुपरवुमन पण नाही आहे. शिवाय असाही विचार आला की तुम्ही सगळे प्रेक्षक, तुम्ही सगळे श्रोते, तुम्ही अश्विनचे फॅन होतात आणि अश्विन प्रति वाटणारं प्रेम, अश्विन प्रति वाटणारी सहानुभूती म्हणून तुम्ही माझे व्हिडिओ बघता आहात. तर मी तुम्हाला लादत राहणं स्वतःला तुमच्यावर, हे बरोबर आहे का? हे सतत करत राहणं बरोबर आहे का? असंही वाटलं. विषयांची वानवा नव्हती, विषय होते. तसंच प्रत्येक विषय मांडणारे अत्यंत दिग्गज लोक सुद्धा आज आपल्या प्रत्येक याच्यावर आहे. प्रत्येक विषयावर भाऊ असतील, अनय असेल, प्रभाकर असेल, सुशीलजी असतील, असे अनेक लोक छान छान प्रकारे अनेक व्हिडिओ करत असतात, काकू करत असतात. या सगळ्या ह्याच्यामध्ये वेगळं काही खूप मी जगावेगळं सांगते आहे असं पण मला वाटलं नाही. आणि समहाऊ एकदम असं वाटलं की थांबावं, नको आता व्हिडिओ करणं, नाही करायला पाहिजे. आणि विचार करावा, आपण खूप घाई करतो आहे सगळ्या गोष्टींची, आपण खूप वेगानं जातो आहे पुढे असं वाटलं. आणि त्या सगळ्या जाणीवेनंतर एकदम असं जाणवलं की आपण एकटेच राहिलो आहे या सगळ्या प्रवासात. मग ते एकटे पण खूप अंगावर आलं. मग असं वाटलं की नको, आपण असं एकटं धावत राहणं, एकटं हे करत राहणं आणि स्वतःची अशी समजूत करत राहणं हे बरोबर नाही आहे. हे कदाचित कुठेतरी आपण स्वतःला बांधून घेतो आहे त्या वेगाशी आणि जातो आहे. त्या सगळ्या गोष्टी सिंक होण्यासाठी म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी जो वेळ हवा होता तो बहुतेक मी घेतला नाही.
तो मला मिळाला नाही किंवा मी घेतला नाही. आणि मग जेव्हा ते जाणवलं की नाही, आपण थांबायला हवं, आपण वेळ द्यायला हवा या सगळ्या गोष्टींना, असं घाईघाईने सगळं धेडगुजरी सुरू करणं, अश्विनची गाडी सांभाळणं, अश्विनची कामं सांभाळणं, अश्विनचा व्हिडिओ सांभाळणं, हे सगळं, आणि राजकारण काय, समाजकारण काय, या सगळ्या गोष्टींमध्ये घटना घडतच राहणार आहेत, होतच राहणार आहे. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं आधी अस्तित्व आपल्याला सांभाळावं लागतं, आपल्याला आधी स्वतःला उभं करावं लागतं. असं जाणवलं की घाई करता कामा नये. मला मनापासून वाटेल तेव्हा करेन. आणि असा विचार मनात आल्यावर खरं ना नाहीच वाटलं करावासा व्हिडिओ, काहीच नाही वाटलं गेल्या 3-4 दिवसांपासून. आणि समहाऊ फार काही कोणी दखल घेतली नाही असंही वाटलं. त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे, आपला अंदाज बरोबर होता. आपण एकदम स्वतःला लादणं, स्वतःला सगळ्यांवर हे करणं पण बरोबर नाही आहे. सहानुभूती, प्रेम असणं, त्याच्याबद्दल काही वादच नाही, सगळं आहे. सगळे लोक माझ्यासोबत आहात तुम्ही, तुमचे ऋण, तुमचं उपकार तर मी आयुष्यभर ते आता घेऊन राहणार आहे. पण असं वाटलं की ठीक आहे, काही हरकत नाही, आपण हे आपलं क्षेत्र नाही आहे, आपण प्रयत्न केला, ओके, आपलं हे क्षेत्र नाही आहे. 3-4 दिवसांपूर्वी आमच्या सिंधुदुर्गाच्या वैशाली पंडित काकूंचा फोन आला. त्यांनी अगदी कळवळून सांगितलं की बेटा, व्हिडिओ करत जा, तू आम्हाला नुसती दिसलीस तरी आम्हाला खूप छान वाटेल, तू प्लीज व्हिडिओ कर, आम्ही तुझे वाट बघत असतो, आम्हाला तुझी काळजी वाटत असते. मग थोडं गिल्टी वाटलं. सोनियाताई तेलंग त्यांचा फोन आला, त्यांचा मेसेज आला, माझ्या मैत्रिणींचे मेसेजेस आले, अनेकांनी विचारलं की तू व्हिडिओ का करत नाही आहे, आम्हाला तुझे व्हिडिओ आवडत होते आणि आम्ही वाट बघत होतो, पण आता हे सांगण्यासाठी आम्हाला कुठलं माध्यम सापडत नव्हतं, म्हणून मग पर्सनली आम्ही तुला कळवतो आहे. आणि मग थोडंसं गिल्टी वाटलं की आपण काहीच विचार केला नाही. खरं तर इतके दिवसांमध्ये रोज विचार करत होते की काहीतरी कम्युनिटी पोस्ट टाकावी, की मी असं पॉज घेतला आहे, मी असं थांबली आहे. पण काय लिहू हेही समजत नव्हतं. मी स्वतःच काय विचार करते आहे, मी स्वतःच कुठल्या फेजमधनं जाते आहे, मलाच सांगता येत नाही, मलाच कळत नाही आहे. खूप घाईने हे 4 महिने गेले आणि आता ते 4 महिने गेल्यानंतर मी एक्झॅक्टली कुठे आहे हे आता मला कळायला लागलं आहे. आणि आता कदाचित त्या डे टू डे लाईफमध्ये मला या सगळ्या गोष्टींमधनं कसं जायचं आहे, काय जायचं आहे, ह्याचं चित्र स्पष्ट दिसायला लागलं आहे. आत्तापर्यंतचा मागचा 4 महिन्यांचा काळ थोडासा स्वतःला त्या सगळ्या गोष्टींमध्ये सिद्ध करण्याचा म्हणा, किंवा स्वतःला त्या सगळ्या गोष्टींमध्ये उभं करण्याचा. मी फायटर आहे, मी स्ट्रगलर आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी अमुक आहे, असं सगळं मला सांगितलं जात होतं आणि मी ते ऐकत होती. पण एका क्षणी लक्षात आलं की नाही, असं नसतं. तुम्ही तुमची कामं, तुमच्या जबाबदाऱ्या पार पडत असताना स्ट्रॉंग असता, कणखर असता, ते तुम्ही आपोआप होता. त्या सगळ्या जबाबदाऱ्या, त्या सगळ्या हे असतात. पण तुमच्या डे टू डे लाईफमध्ये, तुमच्या पूर्ण आयुष्याच्या या प्रवासामध्ये तुम्ही इमोशनल असता, तुम्ही खूप, आणि तिथे तुम्हाला माणसांची गरज असते. तिथे तुम्हाला अशा टप्प्यावर तुमचा मित्र, तुमचा सोबती, तुमचा हमसफर असा सोडून जाणं हे सोपं नसतं. या सगळ्या गोष्टींमधनं डील करणं. आणि मी असं म्हणत नाही आहे की खूप जगावेगळं काहीतरी घडलं आहे. मला याचीही कल्पना आहे की अनेकांच्या आयुष्यामध्ये संकटं येतात, दुःख येतात आणि त्यातून लोक उभारी घेतात, वर येतात. ते सगळं मी करते आहे, करणार आहे. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सार्वजनिक जीवनात तुमच्यासोबत एकदम सगळं येणं हे थोडंसं नंतर अवघड झालं. मला असं वाटतं की मी थोडा विचार करून, वेळ घेऊन व्हिडिओ करायला हवे होते. आज मी एवढंच सांगायला आली आहे की मी प्रयत्न करीन, मी तुमच्यासोबत समोर येण्याचा प्रयत्न करीन. आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठी, तुम्हा सगळ्यांचा जो स्नेह आहे आमच्या दोघांवर, आमच्या कुटुंबावर, त्या सगळ्यासाठी मी खूप उपकृत आहे तुमची. आणि त्यासाठी तरी मी नक्की येईन, मी तुम्हाला भेटायला येईन. जसा वेळ मिळेल, जसं जमेल. सध्या खूप हेक्टिक शेड्यूल असतं, त्याच्यातनं जसा वेळ मिळेल मी काढेन आणि व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन, वेगवेगळे विषय घेईन
आणि हा जो फटीग आला आहे त्याच्यातनं बाहेर पडण्याचाही प्रयत्न करेन. तुम्हा सगळ्यांचे मनापासून एकदा माफी मागते की मी इतकी मोठी गॅप कोणालाही न सांगता घेतली आणि अचानक गायब झाल्यासारखी झाली. आणि हेही वचन देते की जसं जमेल मी येत राहीन. धन्यवाद.